जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल लोणीकर तर उपाध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निर्मला मरकड यांची निवड. परभणीच्या गौर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य कोमल पारवेंचं मराठा कुणबी प्रमाणपत्र अवैध, विरोधकांचं षडयंत्र असून न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची कोमल पारवेंची माहिती. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेचं आज दिवसाभरात राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 290 निवासी डॉक्टर्स आज संपावर. ओपीडी बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय. रायगड जिल्हा परिषद शाळेत 4 महिन्यांपासून पोषण आहारच नाही. शिक्षण आणि व्यवस्थापन समितीला लोकवर्गीकरणातून साहित्य विकत घेण्याची वेळ. जिल्ह्यातील 2453 शाळा आणि 82,930 विद्यार्थ्यांच्या आहार गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर. गेल्या काही दिवसात साखर प्रति किलो 12 ते 15 रुपयांनी महागली आहे. साखर प्रति किलो 52 ते 55 किलो रुपयांनी विकली जाते. यंदा साखरेच्या उत्पादनातही घट, तसंच साखर निर्यात वाढल्यानंही साखरेचे भाव वाढले. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काल 15 तिकीट तपासणी होत असताना 265 फुकट्या प्रवाशांकडनं 1,26,330 रुपयांचा दंड वसूल केला. 2 विना तिकीट प्रवासी एसी गाडीतले तर 16 प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यातले. 192 प्रवासी सेकंड क्लासमधून तिकिटांशिवाय प्रवास करत होते, तर 38 प्रवाशांनी लगेजचं तिकीट काढलं नव्हतं. पीओपी मूर्तींवरती यंदा तरी बंदी अशक्य. राज्य सरकारनं मांडली हायकोर्टामध्ये भूमिका. पीओपीच्या मूर्ती तयार आहेत, त्यावर बंदी कशी शक्य नसल्याचं सरकारनं कोर्टात म्हटलंय. पंतप्रधानांचं मातीच्या मूर्तीचं आवाहन पुढील वर्ष अंमलात आणण्याची भूमिका. 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार. जळगावातील मण्यारखेडा तलावामध्ये लाखो माशांचा मृत्यू. एमआयडीसीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाची या प्रकरणी 16 उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस. अनुदान मिळवण्यासाठी मासे मारल्याचा उद्योजकांचा आरोप. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये शेतात विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला लागला शॉक. वैभव नलवडे या तरुणाचा जागीच मृत्यू. जिल्ह्यामध्ये गेल्या 5 महिन्यात 13 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती. पिण्याचं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेलं. गेल्या 4 दिवसांपासून दुरुस्ती करण्यात आलेली जलवाहिनी पुन्हा एकदा गळायला लागली. ठेकेदाराच्या कामावरती पुन्हा प्रश्नचिन्ह. भरधाव टँकरने महिलेला चिरडलं. घटनेमध्ये महिलेचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली रोडवरची घटना. खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याचा नातेवाईकाचा आरोप. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यामध्ये भीषण आग. स्टोअर केलेल्या केमिकलला आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडनं घटनास्थळाचा आढावा. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील साकूर इथल्या आठवडे बाजारामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. कुत्र्यांनी हल्ला चढवल्यामुळे बिबट्याने पळ काढला. सुदैवाने जीवितहानी नाही. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा परिसरामध्ये पोलिसांची अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये कारवाई. अवैध दारू विक्री करणाऱ्या 6 जणांवरती गुन्हे दाखल. गांजासह एक आरोपीही जेरबंद. संभाजीनगरातल्या अमोल दूध डेअरीवरती एफडीएची कारवाई. सोयाबीन ऑइलचे 10 ते 12 बॅरल्स सापडले. ऑइलचा वापर अॅनालॉग पनीर आणि तूप बनवण्यासाठी केला जात होता. सोयाबीन ऑइलचा साठा आणि क्रीमही जप्त करण्यात आलाय. कारवाईमध्ये दुग्धजन्य पदार्थही जप्त. लवंग, हळद, बडीशेप, जिरं, शहाजिरा मसाल्यात भेसळ. हैदराबादमध्ये 25 टन भेसळयुक्त मसाल्यांचा साठा जप्त. मसाल्यांना रंग देण्यासाठी औद्योगिक दर्जाचा रंग, कृत्रिम खाद्य रंगांचा वापर. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील पितांबरा एंटरप्राइजेस या मसाला कारखान्यावर छापा. तांदळामध्ये रंग मिसळून बनावट हळद तयार केल्याचा प्रकार. तांदळाच्या तुकड्यांची 77 पोती, बनावट हळद पावडरची 42 पोती, तसंच मिरची आणि धणे पावडर आणि द्रव स्वरूपातील रंग जप्त केले गेले.